विजय आहे आणि त्यामुळे आमचे उमेदवार सुरेश धस यांचा विजय चांगल्या मताने झालेला आहे। या निवडणुकीमध्ये ज्यांनी ज्यांनी मला विजयासाठी योगदान दिलं, या निवडणुकीमध्ये लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, येथील आमदार विनायकराव पाटील, इथे माझ्या भगिनी खासदार प्रीतमताई आहेत। या सगळ्यांनी आपापल्या परीने जे जे आम्ही त्यांना काम दिलं होतं ते काम त्यांनी यशस्वीपणे पार पाडलं। आमची रणनीती आणि आमचा लोकांशी संपर्क मतदारांशी अत्यंत चांगला दांडगा झाला आणि त्या या निवडणुकीची पालक म्हणून काही सेना भाजपची मतसंख्या पाहिली तर 100 मतांनी आपण मागे होता, परंतु विजय आपला 70हून अधिक मतांनी झालेला आहे। तर हा चमत्कार कसा घडला, काय नेमकी रणनीती होती? याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना पण आम्ही एकत्र लढलो। मी शिवसेना प्रमुखांचेही आभार मानते की त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांची मदत केली। उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सुद्धा सुजितसिंग ठाकूर आमचे पक्षाचे सरचिटणीस त्यांनी पण खूप चांगलं काम केलं। आमची मतं कमी होती पण त्यांच्यामध्ये जो अवमेळ होता हा फार राज्याच्या समोर आला। राजकारणातली अपरिपक्वतेची परिसीमा ही आमच्या विरोधकांनी या निवडणुकीमध्ये गाठली। पहिले तर काल प्रवेश देऊन आज आमच्या रमेशप्पा कराडांना घेऊन गेले, त्यांना तिकीट दिलं, तिकीट देऊन त्यांचा योग्यही सन्मान न करता त्यांचं तिकीट त्यांना त्यांच्यावर इतकं प्रेशर आलं की त्यांनी त्या निवडणुकीतनं नंतर माझ्याशी चर्चा करून माघारही घेतली आणि त्यामुळे राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार राहिला। आणि हे सगळं करताना माझ्यामध्ये त्यांनी त्यांच्या मित्रपक्षांना कुठे विश्वासात घेतलेलं नव्हतं। त्याचबरोबर नंतर अपक्ष माणसाला पुरस्कृत करण्याची वेळ त्यांच्यावर आली। त्यामुळे या निवडणुकीचं गणित हे पहिल्यापासूनच अवमेळाचं विरोधकांनी मांडलं होतं आणि त्यामुळे त्यांचं राजकारण हे राज्य पातळीवर जे राजकारण करायचं असतं त्या लेवलचं राजकारण करण्यामध्ये ते असमर्थ ठरलेले आहेत आणि त्यामुळे परस्पर संबंध, लोकांचा विश्वास याही गोष्टी याच्यामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत आणि 200 ते 250 अपक्ष मतं सुद्धा याच्यामध्ये होती। त्याचबरोबर परभणीमध्ये सिटिंग आमदारांना डावलून बाबादुरांनी डावलून जो त्यांनी निर्णय घेतला तो पण मला माझ्या मते म्हणजे पक्षामध्ये राज्य पातळीवर राजकारण करत असणाऱ्या नेता म्हणून उमेदवारी मागे घेतली ही काही मोठी गोष्ट नाही, मात्र निकाल जो असेल तो निकाल अंतिम निर्णय ठरेल। या वक्तव्याला आज काय उत्तर द्या? आता पण म्हटलं की माझ्या जीवनाचं राजकारणाचा अनुभव जरी डायरेक्ट कमी असला तरी मुंडे साहेबांचं राजकारण मी जवळून पाहिलेलं आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये मुंडे साहेब ग्रो होताना मी पाहिलेलं आहे। हे अपरिपक्वतेच्या राजकारणाची परिसीमा आहे। मी आतापर्यंत कुठेही ऑन रेकॉर्ड असे काही स्टेटमेंट दंड ठोकून वगैरे केले नाही की असं होईल तसं होईल। शेवटी निर्णय जोपर्यंत बाहेर येत नाही निकाल तोपर्यंत प्रयत्न करणं हे प्रत्येक कार्यकर्त्याचं कर्तव्य। मला वाटतं की अशा ज्यांनी अशा वल्गना केल्या होत्या आज त्यांनाच उत्तर आपण मागायला। आता निकाल तर लागलेला आहे, अपेक्षा आहे तुम्ही प्रांजळपणे कबुली द्याल। रमेशप्पा कराड ज्या वेळेस राष्ट्रवादीमध्ये गेले काय कारण हे खरं तर नाही हे खरं तर तुमची खेळीच होती, राष्ट्रवादीचा उमेदवारच येऊ नये किंवा अपक्ष उमेदवार त्या ठिकाणी, ह्याच्या मागे अशी काही रणनीती होती? बाकी राजनीती हे यश आणि अपयशाचं शेवटी गणित आहे ना। आणि मला गोपीनाथ मुंडेंनी शिकवलं आहे की बेरजेचं राजकारण नेहमी केलं पाहिजे आणि यश आणि अपयशामध्ये यशाला महत्त्व आहे आणि यश आज आम्ही मिळवले। आता ते कसं मिळवलेलं आहे, काय मिळवलेलं आहे याची जी काही तसे जर आपण निकाल होईल